नमस्कार, आप देख रहे हैं यूनिक गोवा। मोडी मांडप नावेलीतील श्री शनी मंदिरात शनिवारी आरतीच्या वेळी हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना करण्यात आली। पुरोहित श्री सुदर्शन भट यांनी ही प्रार्थना केली। सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी श्री शनी मंदिराचा 9वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त पहाटेपासून धार्मिक विधी, आरती, महाप्रसाद होणार आहे। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हा जो देश आहे श्री शनी हिंदू मंदिर राष्ट्र ह्या नावाने ओळखलं जावं देवस्थान असं या सर्वांच्या लोकांचं समितीतर्फे करण्यात आले शनी देवा आहे। कृपा कर, जे काही निकाल होणार आहे, जे काय लोकांच्या सर्व मतांना हिंदू राष्ट्र हा जो एक त्यांनी संकल्प घेतला आहे, देवा शनी देवा कृपा करून लवकरात लवकर त्या निर्णय जे काही निकाल येणार ते निकालमध्ये पास व्हावं। तूच देवा शनी देवा पास करून दिलास असं या लोकांना त्यांची इच्छा आहे, संकल्प आहेत की शनिदेवच ह्या हिंदू राष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं आणि पुढं उज्ज्वल झाल्यानंतर सर्वांचं लोकांचं कल्याण व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं बरं व्हावं हीच सर्वांची अपेक्षा आहे। शनिदेवा कृपा करून जे काही लोकांनी संकल्प केलेला आहे त्या संकल्पानुसार ते संकल्प सिद्धी करून दे आणि खरोखर ज्या दिवशी सिद्धी होईल त्या दिवशी या लोकांना जाण येईल किंवा कळेल की खरोखर शनिदेव आमची मनोकामना इच्छा पूर्ण केलं आणि हिंदू राष्ट्र घडवून आणला आमचा शनिदेव असं या सर्व लोकांना कळावं देवा। आणि शनिदेवा सर्वांनाच आज या लोकांना, या भक्तमंडळी ह्या तुझ्या मंदिरामध्ये येऊन मनापासून देवा भक्तीनं अगदी तुझ्या कळकळीने विनंती करत आहेत। जे काही भक्तांचे कष्ट आहेत, दुःख आहे, त्रास आहे, दोष बाधा असतील त्या सर्व निवारण करून येणाऱ्या वर्तमानकाळी प्रत्येक दिवस भक्तांचं आयुष्य, त्यांचं काय कामाला लागून, धंद्या लागून, पैसा लागून, आरोग्य लागून, घरा लागून, कुटुंब लागून देवा जे जे पीडा पनवती त्रास वगैरे असतील ते सर्व निवारण कर शनी देवा। सर्वांना अन्न दे, वस्त्र दे, भाग्य दे, सर्वांच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कर शनी देवा। पाव बरं करणी कल्याण कर देवा। नवसाचा शनिदेव आहे असं पुढे येणाऱ्या वर्तमानकाळात तुझं नाव जागृत व्हावं। माझा कुलदेव शनिदेव आहे असं ह्या नावानं लोक तुला ओळखून तुझ्या कुलदेवाच्या नावानं ओळखावं। तुझ्याकडे येऊन तुझे देवा पायाकडे नमस्कार करून खरोखर शनिदेव आम्हाला पावत आहे, आम्हाला बरत करत आहेत असंच पुढे तुझं नाव जय जय शनिदेव, जय जय शनिदेव, जय जय शनिदेव म्हणत देवा भक्तांचे सर्व कष्ट दूर होत जाऊन दे आणि जय जय शनिदेव म्हणत भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर। आणि हिंदू राष्ट्र ज्या दिवशी देवा शनिदेव तू घडवून देशील त्या दिवशी सर्व लोक जय जय शनिदेव, जय जय शनिदेव असं नाव तुझं घेत राहावं देवा। बजरंगबली हे शनिदेवा पावनी बरं कर देवा। जय बोलो श्री बजरंगबली हनुमान महाराज की जय, जय बोलो श्री शनेश्वर महाराज की जय, जय बोलो श्री रामनाथ दामोदर महाराज की जय, जय बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय, जय बोलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय, जय श्री सनातन धर्म की जय। नमस्कार, जय श्री राम। प्रणम्य सादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुकामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिण्डाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विगणमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र ध्रुववर्णा तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानना द्वादशैतानि नामानि त्रिसन्धयः पटे नरा नचं विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं। जपेन्द्रणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा श्रीगणेशस्य प्रसादत। इति श्रीनारदपुराणेन संकष्टनाशन गणेशस्तोत्र संपूर्णं। गणगणपते नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपते नमो नमः। नीलाचलं समाभासं रविपुत्रं माघृतं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनेश्वरं। वनस्पतिरस्वद्भूतो वन्दाणो वन्दोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपो यन्त्रगृहीतां धूपं समर्पयामि स्थापितधूपं दर्शयामि धूपार्चनम्। मुझे आना है जी। शनेश्वराय नमो नमः। नैवेद्यं
प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि ಒದ್ದೆ ಸುಮಾರು 2-3 ನೋಡಿ
राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय गुरुमहे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। ओम स्वस्ति साम्राजं भोजं स्वराजं वैराजं परमेष्टं सौराष्ट्रं महाराजमाधिपत्यं समन्तपर्यायी सात् सार्वभौम सर्वैशान्तादः प्रार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकराळति तदप्येष श्लोकोऽपि गीतो मर्तः परवेष्टारो मर्तस्यादे वसनगृहे आवेक्षतस्य कामप्रेरिष्वे देवाः सुभासदेति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं विमाकृतं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनेश्वरं शनेश्वराय नमो नमः। मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। 5 फेरी काढा। याने गाणे च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यति प्रदक्षिणां पदे पदे प्रदक्षिणां समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जगदीश्वरां रक्ष रक्ष श्री शनेश्वराय नमः। आपण नमस्कार करा। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जगदीश्वरां रक्ष रक्ष श्री शनेश्वराय नमो नमः। म्हणा मम स्वस्ति श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धि श्रियं बल आयुष्य तेज आरोग्यम देहि मे श्री शनेश्वराय नमो नमः। रक्ष मां श्री शनेश्वराय नमो नमः। जय बोलो श्री शनेश्वर महाराज देवा। हे शनेश्वर देवा नमस्कार देवा कृपा कर देवा। आजचे दिवस तुमचे देवा शनिवारची उत्सव जे सर्व भक्तमंडळी प्रत्येक शनिवारी येऊन तुमच्या देवा या तुमच्या पायाकडून भक्तमंडळी देवा आजपर्यंत ह्या लाखो करोडो लोकांचं या 8-9 वर्षामध्ये खूप लोकांचं देवा खूप काय भलं बरं केलं आहे देवा। सर्वांचे कष्ट सर्वांचे दुःख सर्वांचे बंधन कष्ट जे पीडा होती त्रास होतं कष्ट होतं बंधन होते बाधा होते देवा हे शनिदेवा सर्वांचे कष्ट दूर केलेले आहेत सर्वांच्या मनोकामना पूर्ण केल्या देवा। आजपर्यंत ह्या लोकांना तुम्ही अन्न वस्त्र भाग्य दे त्यांची सर्व मनोकामना परिपूर्ण केला शनिदेव। मराठी सांगू हो मराठी देवा। आज तुझं वार्षिक उत्सवाचं देवा 9वं वार्षिक सोहळा आहे म्हणून सर्व भक्त भाविकांना कळावं की येणारे उद्या सोमवारी मितीप्रमाणे तुमचे वार्षिक उत्सव सोहळा साजरा होणार आहे। त्यामुळे सर्व भक्तांनी ह्या शनिदेवा तुझ्या पायाकडे येऊन भक्तमंडळी तुझी पूजा सेवा भक्ती अर्चना करावी आणि भक्तमंडळी येऊन तुझ्या जे काही महाप्रसाद पूजा अर्चना सेवा वगैरे आहेत त्या सर्व धार्मिक सभेमध्ये सर्व भक्तमंडळी यावं तुमची पूजा भक्ती सेवा करावी आणि तुमच्या पूजेपासून आमचा शनिदेव आम्हाला पावतो आम्हाला बरं करतो असं म्हणून तुझ्या सगळ्या पदराकडं सर्व भक्तांना बोलवून घे आणि सर्वांचं भलं कर देवा कल्याण कर देवा। पुढच्या येणाऱ्या उद्या आणि परवा दिवशी जो सोमवारचा उत्सव सोहळा आहे ते सर्व भाविकांकडून आणि ट्रस्टीकडून सर्व व्यवस्थित करून घ्या आणि चूक माफ अपराध घडला असतो तर देवा आम्हा सर्वांना माफ करून पाव देवानी बरे कर देवा। जय बोलो श्री शनेश्वर महाराज की जय। तथा शनेश्वराय नमो नमः। शनिदेवा उद्या जो मितीप्रमाणे वार्षिक उत्सव जो सोहळा साजरा होणार आहे सोमवारी 17 फेब्रुवारी 2025 या दिवशी शनी मडगावमध्ये मोडी नावेली मोडी मांडपा नावेली या स्थानातलं त्या शनिदेवाचा जो उत्सव साजरा सोहळा होणार आहे त्यामुळं आजपर्यंत खूप लोकांच्या भाविकांचं जे काय शनिदेवाच्या कृपेमुळे खूप लोकांचं इच्छा सर्वांचे मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि खरोखरच या गोव्या राज्यामध्ये शनिदेव सर्वांचं भलं करण्यासाठी सर्वांचं कल्याण करण्यासाठी इथं भक्त जे शनिदेव इथं त्यांची शक्ती आणि कृपादृष्टी इथं ऊर्जा दैवत्व प्राप्त झालेलं आहे। तर सर्व भाविकांनी सर्व लोकांनी उद्या सोमवारी 17 फेब्रुवारी 2025 या दिवशी हे उत्सव सोहळा साजरा होणार आहेत। तरी सर्व भाविक लोकांनी यावं आणि ह्या पूजेचं आणि ह्या देवाचं आशीर्वाद घेऊन सर्व भाविकांनी येऊन ह्या उत्सवामध्ये सर्वजण हातभार लावून भक्ताचं देवाच्या एवा उत्सव सोहळ्यामध्ये येऊन सर्वजण येऊन भक्ती करा सेवा करायनी सर्वांचं भलं होऊन दे सर्वांचं कल्याण होऊन दे। जय श्री शनिदेव। Subscribe, share, like Unique Goa, your channel.